नमस्कार मित्रांनो, तर आता सध्या आपण आलो आहे वांगी एकमध्ये, जिथं खरबुजाचा प्लॉट काढायला चालू आहे. तर आपण बघूया खरबुजाचा प्लॉट कशा प्रकारे, आणि त्यांच्याबरोबर थोडासा संवादसुद्धा साधू. आणि एकदम खतरनाक असा प्लॉट आलेला आहे. तर आपण जाऊया आता वांगी एकमध्ये. एकदम सुंदर असा प्लॉट आहे, तुम्ही बघू शकताय. आणि इथं 3 आयशर भरायला लावलेलं आहे. इथं आता सध्या हार्वेस्टिंग चालू आहे आणि आपण त्या शेतकऱ्यांबरोबर आता थोडासा संवाद साधू की त्यांचं आता कशा प्रकारे यातून उत्पन्न निघलेलं आहे. आणि बघू शकताय 3 गाड्या भरायला चालू आहेत. तर आता काही ड्रोन फुटेज आपण घेतल्यात आहे आणि तिथं शेतकरी आणि ते सर्व उभा आहेत. तर चला जाऊ आपण त्यांच्या भेटीला. तर आता आपण वांगी एकमधील अक्षय देशमुख यांच्या प्लॉटमध्ये आलो आहे आणि एकदम उत्कृष्टरित्या त्यांनी हे खरबुजाचं उत्पन्न घेतलेलं आहे. तर चला आपण आता अक्षय देशमुख यांना थोडेसे प्रश्न विचारू आणि त्यांनी या प्लॉटमध्ये काय काय केलं ते देखील आपल्याला ते सांगतील. नमस्कार. तर आधी तुमचं नाव सांगा. अक्षय देशमुख. तर एकदम तुम्ही असं उत्कृष्टरित्या खरबुजाचं उत्पन्न घेतलं, तर यासाठी तुम्ही काय काय मशागत केली आणि काय काय मार्गदर्शन तुम्हाला कसं लाभलं? आपल्या क्षेत्रामध्ये सुरुवातीला केळी होती. केळीचं उत्पन्न झाल्यानंतर आपण निर्णय घेतला की केळी मोडायची आणि त्याच्यानंतर पीक कुठले करायचे हा निर्णय चाललेला होता. तोपर्यंतच हे विठ्ठल नवगिरे हे पिपळकुटीचे आहेत आमचे जोडीदार, यांची आमची भेट झाली शेलगाव चौकामध्ये. यांनी सांगितलं की याला आपण खरबुजाचं उत्पन्न घेऊया. तर सुरुवातीला आपण एकदा दोनदा खरबूज केलेलं होतं, त्याच्यामुळे आपल्याला अनुभव होता ह्या खरबुजाबद्दल आणि थोडा अनुभव असल्यामुळे ह्यांचं सहकार्य आहे आपल्याला पहिल्यापासून हे माहीत होतं. त्याच्यानंतर आम्ही काय केले, सुरुवातीपासून ह्यांची माहिती घेतली. खरबुजाचे रान मशागत करून तयार केल्यानंतर ह्यांना बोलवून घेऊन मल्चिंग वगैरे सगळ्या गोष्टीचं ह्यांनी मार्गदर्शन केलं, कुठल्या पद्धतीने करायचं, पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं. आणि त्याच्यानंतर आपण ह्या जातीचं नाव म्हणजे लॉयनपूर. हे लॉयनपूर जात आपण बी आणलं आणि बी लावल्यानंतर हे 60व्या दिवशी आपलं उत्पन्न मार्केटला गेलेलं आहे. ह्या मार्केटला उत्पन्न ह्याचं एकरी 20 टनाचं ॲव्हरेज आपल्याला मिळालेलं आहे. तरी यांनी म्हणजे विठ्ठल वगैरे यांनी आपल्याला खूप मार्गदर्शन भारी पद्धतीने केले आणि औषधाची माहिती किंवा खताची माहिती योग्यरित्या दिली आणि कुठल्याही अतिप्रमाणात न खत वापरता उत्पन्न जास्त कसं काढायचे हे ह्यांनी सांगितले. त्याच्यामुळे आपल्याला सध्या जास्त उत्पन्न मिळाले आहे. तर या खरबूज शेतीबद्दल तुम्ही युवकांसाठी काय मार्गदर्शन कराल? सध्या आपल्या भागातील सर्व शेतकरी बंधू अडचणीत आहेत, कारण अशी परिस्थिती झाली की युद्ध झाले आहे आणि याच्यानंतर बी अशी अडचण निर्माण झाली आहे की सर्व शेतकरी एकही पीक म्हणजे एकच पीक म्हणजे कोणतंही झालं तर केळी म्हणा किंवा ऊस म्हणा, एका पिकाकडे जर वळले तर सगळे शेतकरी सरसकट केळी लावून काढतात. तर आता सध्या युवकांनी सध्या कुठलीही गोष्ट करताना म्हणजे अशी करायची आहे की आपण या भागात आहात, त्या भागातून कुठलीही वस्तू कुठंही एक्सपोर्ट होते, त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट करताना सगळ्यात जास्त म्हणजे एक्सपोर्ट होण्याच्या क्वालिटीचं जर केलं तर कुठलंही उत्पन्न आपल्या चांगल्या पद्धतीने रेटमध्ये जाते. आता सध्याला हा रेट म्हणजे आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ह्या मालाला सध्या 25 रुपये रेट मिळालेला आहे. तरी आतापर्यंत 6 व्यापाऱ्यांचे फोन येऊन गेलेत की आपला माल आम्हाला द्या, पण आपण एकाच व्यापाऱ्याला माल दिला आहे सर्व. तुम्ही उत्कृष्ट माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. तर आता सध्या आपण अक्षय देशमुख यांच्याबरोबर थोडासा संवाद साधला आणि त्यांना विठ्ठल नवगिरे यांनी उत्कृष्ट पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि हा एकदम योग्यरित्या प्लॉट आणलेला आहे. तर असंच युवकांनी वेगवेगळ्या पिकाकडे वळून उत्पन्न काढलं पाहिजे. तर एकदम सुंदर प्रकारे प्लॉट हा 4 एकरमध्ये असून त्यांना हे 80 टनाचं उत्पन्न अपेक्षित असून
एकदम 25 रुपयांनी रेट म्हणलं तर हा 20 लाख त्यांचं उत्पन्न निघण्याची अपेक्षा आहे. तर आता सध्या युवकांनी असं वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेण्यात भर दिला पाहिजे. पारंपरिकरित्या शेती न करता काहीतरी शेतीमध्ये बदल करणं आवश्यक आहे. धन्यवाद.